स्नेहनील आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की वनरक्षकची जी भरती आहे ती भरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येणार आहे. आणि ती संपूर्ण भरती महत्वाचं म्हणजे काय तर महाराष्ट्र राज्यामध्ये 1.5 लाखाची भरती या एका वर्षामध्ये होणार आहे. त्यापैकी ही पहिली भरती आपल्या समोर जाहीर झालेली आहे आणि आपल्याला माहिती आहे याची जाहिरात सुद्धा आलेली आहे. आणि जाहिरात म्हणजे याचं परिपत्रक सुद्धा आलेलं आहे आणि परिपत्रक हे वेगवेगळ्या विभागाने काढलेलं आहे. मेळघाटचं जे परिपत्रक आहे ते आपण पाहणार आहोत. सोबतच जी जाहिरात आलेली आहे म्हणजे जी आपली पेपरला बातमी आलेली आहे आणि त्यात कोणत्या कोणत्या विभागाच्या किती जागा असणार आहे, कोणत्या विभागाच्या सर्वात जास्त जागा असणार आहे, त्यात नागपूर विभागाच्या सर्वात जास्त जागा आहे, ठाणे आहे, संभाजीनगर आहे, याच्या सर्वाधिक जागा आहे. आणि जे विद्यार्थी आतापर्यंत वाट बघत होते म्हणजे लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, जे 1.5 लाख भरती यावर्षी होणार आहे त्यातील ही 12,000ची भरती आहे. 12,991 म्हणजे 13,000 हे झालेत. म्हणजे फक्त वनरक्षकांची भरती आणि त्यातही इतर जे पद आहेत त्याची अजून जाहिरात म्हणजे त्याचं अजून पद जी आहेत ते अजूनपर्यंत सांगितलेले नाही आहेत. म्हणजे ही माहिती आहे की अजून ते 2 ते 3 हजार पद ती येणार आहेत. म्हणजे लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, 16 ते 17 हजाराची ही वनरक्षकाची भरती होणार आहे. त्यात पोलीस भरती पण आहे, त्यात शिक्षक भरती आहे, इतर ज्या भरती आहेत त्या संपूर्ण 1.5 लाख भरती यावेळी भरणार आहेत. आणि त्यात सर्व स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी असेल की या माध्यमातून जे फिजिकल आहे म्हणजे हे हाही फिजिकल झाले, वनरक्षक फिजिकल आणि पोलीस भरती फिजिकल या दोन्ही याचा आणि सोबतच लेखी परीक्षेची तयारी तुम्हाला करायची आहे. आणि ही संधी आपल्याला मिळाली आहे. मग जाहिरात येऊन आपल्याला 2 ते 3 महिने मिळणार आहे. आणि या 3 महिन्याचा आपल्याला आता जर तुमच्याकडे वेळ आहे तर नक्कीच अभ्यास करा आणि या माध्यमातून ही जाहिरात काय असणार आहे, जागा कोणत्या कोणत्या ठिकाणी किती असणार आहे हे जागा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघा की ज्या माध्यमातून ही संपूर्ण परिपत्रक आणि आलेली बातमी सुद्धा या माध्यमातून आपल्याला पूर्ण बघायचे. विद्यार्थी मित्रांनो, स्किप करू नका, ज्या माध्यमातून तुम्हाला ही संपूर्ण माहिती महत्वाची असणार आहे. आणि अधिक माहिती करता हा जो व्हिडिओ बघाल त्या माध्यमातून तुम्हाला ती माहिती मिळणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आनंदाची बातमी आपली वनरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांचे कार्यालय अमरावती यांचे हे पत्र आहे. आणि उपसंचालक त्या ठिकाणी सर्व दिले आहे. गुगामल अकोट विभागीय वनरक्षक अधिकारी मेळघाट वन्यजीव विभाग परतवाडा. विषय पहा महत्त्वाचा, वनरक्षक सरळ सेवा भरती. हे जे पत्र आहे 8 एप्रिलचं पत्र आहे. 8 एप्रिलचं हे पत्र आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ही भरती जी आहे वनरक्षकाची भरती आहे ही नक्कीच होणार आहे. ही आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. हे प्रत्येक विभागाचं हे पत्र निघलेलं आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो अजून पाहायचं आहे आपल्याला, या ठिकाणी पहा ही जी जागा आहे याची जाहिरातसुद्धा आपल्याला आलेली आहे. जाहिरात बघा आता. वेळापत्रक लवकरच. नागपूर विभागात सर्वाधिक जागा म्हणजे किती, 1852 जागा नागपूर विभागात राहणार आहे. तर नाशिकमध्ये 887 पदे ही वनरक्षकाची राहणार आहेत. तर राज्यात एकूण जर पदे पाहिली तर 12,991 पदे ही वनरक्षकाची असणार आहे. म्हणजे ही वनरक्षकाची मेगा भरती होणार आहे. ज्यात आपण पोलीस भरतीचा विचार केला होता की 10,000च्या वर पोलीस भरती होणार आहे, त्याच्यापेक्षाही जास्त आपली वनरक्षकांची भरती ही 12,951 पदांची वनरक्षकाची भरती त्यात नागपूर विभागात सर्वात जास्त असणार आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. बघा ही जाहिरात म्हणजे ही जी बातमी आहे ती बघू. वन विभागाद्वारे वनरक्षक पदासाठी लवकरच मेगा भरती केली जाणार आहे असून त्यात तब्बल 12,991 जागा भरल्या जाणार आहेत. त्यात नागपूर विभागात सर्वाधिक 1852, त्याखालोखाल ठाण्यात 1568, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 1535, तर नाशिकमध्ये 888 जागांवरती भरती केली जाणार आहे. सर्वाधिक कुठं असणार आहे लक्षात घ्यायचं आहे. ठाणेमध्ये सर्वात जास्त असणार आहे. पहिलं नागपूर, नंतर ठाणे, नंतर संभाजीनगर आणि नंतर नाशिकमध्ये 888 जागावर भरती केली जाणार आहे. भरतीचे वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा असून प्रशिक्षणार्थींनी त्यासाठी कसून सरावही सुरू केलेला आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यंदा आनंदाची वार्ता. विद्यमान वर्षात मोठ्या प्रमाणावर शासकीय पदभरतीसाठी जाहिरात ती येण्याची शक्यता असून त्यात वनविभाग पोलीस भरतीचीही दाट शक्यता आहे. त्यापैकी वनविभागात तब्बल 12,991 जागांची भरती होणार आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता 12वी उत्तीर्ण तर काही पदांसाठी इयत्ता 10वी उत्तीर्ण अशी आहे. बोर्डाचे गुणपत्रक प्रमाणपत्र आणि संबंधित उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे. लक्षात घ्यायचं आहे, बोर्डाचं गुणपत्रक आणि बोर्डाची तुमची सर्टिफिकेट महत्त्वाची आहे. आणि तुमचं जे महाराष्ट्राचं डोमेसाईल सर्टिफिकेट आहे, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहे, हे महत्त्वाचे असणार आहे. वनरक्षकासाठी विभागीय जागा अशा आहेत पहा. नाशिक 887 आहे, छत्रपती संभाजीनगर 1535, नागपूर 1852, चंद्रपूर 845, गडचिरोली 1423, अमरावती 1188, यवतमाळ 665, तर पुणे 811, कोल्हापूर 1286, धुळे 931, ठाणे 1568. तर एकूण जागा आहेत त्या 12,991 जागा असते.
या पदांसाठी संधी पहा, वनरक्षकांच्या ज्या जागा आहेत त्या सध्या निश्चित केल्या आहेत. इतर पदांच्या जागा निश्चित नाहीत. आगामी भरतीत वनसेवक, नंतर शिपाई, मदतनीस, सफाई कामगार, प्रिंटर ऑपरेटर, रखवालदार या पदांच्याही जागांचा समावेश शक्य आहे. वन विभागामार्फत असे खाजगी सांगण्यात आलेले आहे. लक्षात घ्यायचं आहे की पुन्हा हे वनरक्षकाच्या एवढ्या जागा आहेत, तर पुन्हा शिपाई, मदतनीस, सफाई कामगार आणि प्रिंटर ऑपरेटर, रखवालदार या पदांच्याही जागा या ठिकाणी येणार आहेत. तर लक्षात घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो की पुन्हा या जागा जर 2-3 हजार जर वाढत असेल किंवा 4 हजार वाढत असेल म्हणजे 16-17 हजाराची ही भरती होऊ शकते, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. म्हणून जे स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करत आहेत त्या विद्यार्थ्यांना अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे आणि आनंदाची वार्ता आहे, ज्या माध्यमातून आपले विद्यार्थी या ठिकाणी नोकरीवर लागतील. अर्ज ऑनलाईनच भरावा लागणार आहे. पहा, संकेतस्थळाला भेट देण्याची सूचना असणार आहे. हे जे ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला भरायची आहे आणि ह्या जागा लवकरच येत आहे आणि लवकरच या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी या ठिकाणी देण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो वन विभागाच्या वतीनं. त्यानंतर पोलीस भरतीचीही जाहिरात येणार आहे. म्हणजे आपले जे स्पर्धा परीक्षा करणारे, अभ्यास करणारे विद्यार्थी आहे, फिजिकल सोबतच आपल्याला लेखी परीक्षेचीही तयारी करायची आहे, हे मात्र डोक्यात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. हे महत्त्वाचं आहे. कालची जी बातमी आहे याची आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी हे महत्त्वाचं जी बाब आहे ही डोक्यात घेऊन आपण अभ्यास करायचा आहे. ही जी माहिती आहे, ही माहिती आणि हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. अधिक माहिती करता आणि ही बातमी आणि ज्या जाहिराती आहे त्या बघण्यासाठी, त्याचं परिपत्रक बघण्यासाठी स्नेह नीड्स आर्ट ऑफ टीचिंग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि व्हॉट्सअपचा ग्रुपसुद्धा स्नेह नीड्स आर्ट ऑफ टीचिंगचा दिलेला आहे. त्या ठिकाणी जॉईन व्हा विद्यार्थी मित्रांनो आणि आपण अपडेट कायमस्वरूपी बघा आणि नक्की कमेंटद्वारे कळवा. आपला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. धन्यवाद.